हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. आणि आता तुमचं स्वागत आहे पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता तुम्ही पाहू शकता जो आपला पार्ट 2 आहे तो हा इथून स्टार्ट होत आहे. तर इथून तुम्ही पाहू शकता आपल्याला प्रकाशाची साथ भेटत आहे आणि श्रुती मॅडम फोनमध्ये बिझी आहेत. फोटो काढायचं मुलींना खूप वेळ असतं, खूप म्हणजे खूप. आणि त्यातच मी पण आहे. आणि हे लोक पण दुसरे ट्रेकर्स आहेत जे दुसऱ्या ग्रुपसोबत आलेले. आणि मग मी पण इकडे एक छोटासा असा व्हिडिओ काढला आहे, तो तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन चेक करू शकता. आणि इथून आम्ही चाललो आहे पुढे. ही तुम्ही सोनकीची फुलं पाहू शकता आणि हा सुंदर खास व्ह्यू फक्त तुमच्यासाठी माझ्या चॅनलवरती. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ट्रेकिंगला जाऊन म्हणजे गडकिल्ले पाहणं हे पण आपलं एक सौभाग्याची गोष्ट आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी ठेवलेली एक सोनं बोलतो ना आपण, जे घालतो ते वेगळं आणि जे सोनं आहे ना, खरं सोनं, ते हे आहे आपल्यासाठी, की आपण गर्वाने सांगू शकतो की आमच्या राजांनी जिंकलेले हे गडकिल्ले आहेत. आणि इथून आपल्या मावळ्यांनी मुघलांशी सामना केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि हा एक व्ह्यू आहे जो मला खूप आवडलेला हरिश्चंद्रगडवरचा, आणि तुम्हाला पाहायला भेटलेला खूप छान व्ह्यू होता हा, जो तुम्ही पाहू शकता की 4-5 रंग आलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित नीट पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. आणि मला असं वाटतं तुम्ही पण एक्सप्लोअर केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. आणि ही कारवीची फुलं पण तुम्ही पाहू शकता. जशी आपल्या महाबळेश्वरला कारवा असतो तसं इकडे पण मला कारवा पाहायला भेटला. आणि इथून मी खूप खुश होऊन पुढे चालत होते. आणि मला काही गोष्टी सांगायला आवडतील की मी ट्रेकिंगला गेल्यानंतर म्हणजे थोडे माझे विचार बदलले. मला असं वाटते की मी पहिला कुठेच जायची नाही. आता मला असं वाटतं मी दर महिन्याला 1 दिवस तरी स्वतःसाठी काढून असं गेलं पाहिजे गडकिल्ले पाहायला. कारण की माझा हा फर्स्ट ट्रेक होता, जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि माझे विचार खूप बदलले ह्याच्याबद्दल की आपण फक्त बीच रिसॉर्ट इकडे जाऊनच आपण एन्जॉय नाही करू शकत. आपण असं एकटं खूप खूप फिरलं पाहिजे. आणि मला असं वाटतं आत्ता तर आपलं वय फिरण्याचं, तर आपण आत्ता नाही फिरणार तर कधी फिरणार. आणि मी ह्या सगळ्यांना जेव्हा बघितलं की हे सोलो ट्रेकर्स जे घरातून एकटे येतात, नंतर ते ग्रुपचा एक हिस्सा होतात, तर मला असं वाटतं की ते खूप छान जीवन जगत आहेत. तर मी का नाही जगलं पाहिजे? तर मला त्यांच्याकडून खूप प्रेरणा भेटली. आणि मला असं वाटतं की मी पण माझी सुरुवात केली पाहिजे. आणि मी केली ती सुरुवात. आणि मी खूप खुश आहे की मी ट्रेकिंग स्टार्ट केली आहे. म्हणजे ट्रेकिंग बोलू शकतो, किंवा मला पण गडकिल्ल्यांबद्दल खूप माहिती नाही आणि मला ती माहिती पाहिजे. मी सोशल मीडियावरती, आपण गुगलवरती सर्च केलं तर आपल्याला खूप काही भेटू शकतं, पण स्वतः तिथे जाऊन पाहण्यात आणि जे आपल्यासोबत गाईड्स असतात ते आपल्याला खूप माहिती देतात. आणि ती भेटणं, आपल्याला समोरासमोर जाऊन पाहणं, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. तर आपण गेलं पाहिजे, घरातून बाहेर निघालं पाहिजे आणि आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. गेलं बाकी सगळं खड्ड्यात, ती काम 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 करून काय नाही भेटणार आहे. मी माझी 24 वर्ष अशीच फक्त ह्याच्यामध्ये घालवली आहेत. मला वाटते टाईमपासमध्ये, मला काहीच माहीत नाही. आणि मी इथे आल्यानंतर मला जो एक पीस असतो ना, जो मी पूर्ण महिनाभर काम करून थकवा येतो, मला जो कंटाळा येतो, तो मला ह्या 1 दिवसाच्या ट्रेकिंगमध्ये ना खूप 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 मला एक माइंड ऑफ पीस बोलतात ना, तो भेटतो. आणि मला खूप शांत वाटतं. भलेही माझं दुसऱ्या दिवशी पाय दुखवते, पण मला त्या पाय दुखण्यापेक्षा मी तो 1 दिवस शांततेने बाहेर गेले, कोणी ओळखीचं नाही, अनोळखी लोकांसोबत फिरणं, त्याच्यामध्ये मला आता सुकून भेटायला लागला आहे. आणि मला भेटतोय सुकून ह्या गोष्टींमध्ये. मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टींचा. आणि मी आता ते तुम्हाला सांगते ह्याच्यापासून. आणि इथे माझी खूप बडबड चालू होती. आणि हे तुम्ही पाहू शकता, इथे आम्ही वरती पोचलो आहे. आणि इकडे छोट्या अशा आपला टपरी नाही बोलू शकत आपण, एक स्टॉल आहेत छोटे, जे लोक खालून, मला तर आश्चर्यचकित हे पण वाटलं की हे एवढा गड चढून एवढं सामान वरती घेऊन येतात. आणि मग काही हरकत नाही आपल्याला 20 रुपयाची गोष्ट 40 रुपयाला घ्यायला, कारण की आपल्याला तिथे जाऊन काहीतरी भेटणं ही पण मोठी गोष्ट आहे. आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी ते पण एवढी मेहनत करून वरती आणतात. तर गाईस, कधी पण गडावरती गेलात आणि कचरा टाकतात ना लोक, मला खूप राग येतो. गड किल्ल्यांवरती गेल्यानंतर स्वतःचा कचरा स्वतःच, मला असं वाटतं, आणि खाली घेऊन आलं पाहिजे. आणि कचऱ्यांचे डबे ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये फेका प्लीज. आणि तुम्ही हे पाहू शकता, इथे मला एक जर्सी गाय दिसलेली आहे. आणि इकडे आपल्याला थोडासा सूर्यवरती येताना पण दिसत आहे. आणि इकडे श्रुती फोटो काढत आहे. आणि हा मस्त असा निसर्ग तुमच्यासाठी खास
आणि तुम्ही पाहू शकता मी इथून पाण्याची बॉटल घेऊन आणि श्रुती आम्ही थोडं मागे होतो, म्हणजे सेकंड लास्ट आम्हीच होतो जे पोचलो वरती. बाकी सगळे लोक खूप वरती पोचलेले आणि बसत उठत आम्ही चाललेलो वरती. आणि एन्जॉयमेंट तर चालूच असते आणि एन्जॉयमेंट नसेल तर आपण ती स्वतः क्रिएट केली पाहिजे. आपण फक्त शांत राहण्याला काही अर्थ नाही आहे आणि तिथे तुम्हाला कोण ओळखतच नाही आहे. तर तुम्ही तुमच्या मनासारखं राहा, तुम्ही तुमच्या मनासारखं करा. फक्त आपल्यामुळे कोणाला काही त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. आणि आपण काय बोलतो आहे, कोणाशी कसं वागतो आहे हे पण आपल्या माहिती पाहिजे. कोणीतरी दुसऱ्याने येऊन ते आपल्याला सांगणं किंवा आपल्यामुळे कोणीतरी दुसरं हर्ट होतं आहे हे आपल्याला माहीत नसणं हे खूप चुकीचं आहे. तर स्वतःला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. आपण कोणाशी काय बोलायला पाहिजे आणि कोणाशी काय नाही बोललं पाहिजे. चला बाय.